नमस्कार मंडळी, आज आम्ही पोहोचलो मुंबईवरून थेट सिन्नरला। खरं तर नगर परिषदेच्या निवडणुकीचं जेव्हापासून बिगुल वाजले तेव्हापासून या ठिकाणी सगळीकडे प्रचाराला वेग आला आहे। आणि आज आपण पाहतोय की आम्ही काल श्रीवर्धनमध्ये होतो, त्याच्यानंतर आज आम्ही सिन्नरमध्ये आलोय, त्याच्यानंतर आम्ही समोर अमरावती अकोला त्या परिसरामध्ये जाणार आहोत। पण आपण जाणून घेऊयात सिन्नरच्या खास नगर परिषदेबद्दल। या ठिकाणी नगर परिषदेची जर बघायला गेलं तर निवडणुकीच्या वातावरणामध्ये या ठिकाणचे मतदार जवळपास 54,000 मतदार या ठिकाणी आहेत। आणि या ठिकाणची खासियत खरी तर पाहायला गेलं तर या ठिकाणी पंचरंगी निवडणूक होणार आहे। कारण इथे महाविकास आघाडी आणि महायुती हे सगळे वेगवेगळे घटक पक्ष जे आहेत त्यातले पक्ष वेगवेगळे लढतात। त्याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे शिंदे गट वेगळा लढतोय, देवेंद्र फडणवीस यांचा जो भाजपाचा गट आहे तो वेगळा लढतोय, अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी गट आहे तो वेगळा लढतोय, त्याच्याबरोबर उभाटाचा उमेदवार तो देखील वेगळा लढतोय, आणि त्यात आहे एक अपक्ष। अशी पंचरंगी निवडणूक आहे। आणि या निवडणुकीमध्ये नक्की नगर अध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं गरजेचं आहे। आता आपण जाणून घेऊयात सिन्नरच्या इतिहासाबद्दल। आता इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर सिन्नरचा इतिहास यादव साम्राज्याशी आणि त्याची जवळपास राजधानी देखील म्हणजे यादव साम्राज्याची राजधानी ही सिन्नर होती। या काळात स्थापत्य आणि शिल्पकलेची भरभराट झाली होती। सिन्नरचा उल्लेख प्राचीन काळात शिनापूर असा होता। पेशवे काळात सिन्नर हे समृद्ध शहर होते असं इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर या ठिकाणची लोकसंख्या 54,000 आहे। पण यामध्ये सगळ्यात जास्त मतं आहेत ते म्हणजे महिलांची मतं आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे हे कसे थांबतील, त्यांची या ठिकाणी सभा झाली। आणि लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात बघायला गेलं, कारण इथे महिलांचं मतदान जास्त असल्यामुळे एकनाथ शिंदेच्या सभेमुळे नक्कीच शिंदे गटाला फायदा होतो का हे पाहणं गरजेचं आहे। आणि या निवडणुकीच्या दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार जे आहेत त्या सगळ्या उमेदवाराला आज आम्ही भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की या ठिकाणी माळ कुणाच्या गळ्यात पडते। पण ही निवडणूक प्रतिष्ठेची एवढ्यासाठी मानली जाते कारण इथे व्यक्तिनिष्ठ मतदार वर्ग आहे। म्हणजे इथे पक्षाचं जास्त चालत नाही, या ठिकाणी व्यक्तीचं जास्त चालतोय। म्हणजे व्यक्ती जिकडे मतदान तिकडे। त्यामुळे या ठिकाणी एखादा व्यक्ती जर पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याची मतं देखील त्याच्याबरोबरच त्या पक्षात जातात, हा येथील इतिहास आहे। आणि आपण पाहिलं की यादव काळापासून हे सिन्नर शहर जे आहे समृद्ध होतं। त्यामुळे या ठिकाणी जास्त विकास काम करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही, आश्वासनं कोणी देत नाही। आणि आपण पाहतो की या ठिकाणी समृद्ध शहर असल्यामुळे हे निवडणूक जिंकणं देखील तेवढंच कठीण आहे आणि तेवढंच सोपं देखील आहे। कॅमेरामॅन दत्तात्रय कुलकर्णीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, सिन्नर।